आता हे चंचल नदीचं निरूपण आहे, म्हणजे रूपक आहे. ज्ञानेश्वरीत जसं माऊलींनी माया नदीचं निरूपण केलं आहे त्याच्यावरती, आणि त्या रूपकाने संबंध संसार सोडवलेला आहे, प्रपंचाच्या विषयीचं त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसंच इथे ह्या माया नदीचंच म्हणायचं, पण त्यांनी या नदीला त्यांनी चंचल नदी असं म्हटलं. आणि एक आपल्याला अनेक वेळा बोलून लक्षात एक गोष्ट नक्की आहे की समर्थ चंचल आणि निश्चल ह्या दोन शब्दामध्ये परमार्थाच्या दोन संकल्पना मांडतात. एक निश्चल म्हणजे गुणाच्या अतीत असणारा परमात्मा, जे परमात्म्याचं मूलभूत स्वरूप आहे, आणि चंचल म्हणजे ह्या विश्वामध्ये व्यवहार करणारा, व्यापार करणारं परमात्म्याचं स्वरूप. तर इथे आता त्यांनी त्या चंचल परमात्मा जसा त्यांनी घेतला आहे की चंचल परमात्मा म्हणजे त्यांनी अद्वैत सिद्धांत मान्य केला. अद्वैत सिद्धांताच्या मध्ये जे ईश्वराचं स्वरूप आहे की ईश्वर मायेच्या बरोबर संयुक्त होतो, म्हणजे परब्रह्म अधिक माया, किंवा अगदी आणखीन पुढे जाऊन म्हणायचं तर शुद्ध सत्वोपाधिक माया आणि परब्रह्म हे दोन एकत्र आले की ईश्वर होतो. म्हणजे का तर त्या मूळ परमात्म्याला इथे धावपळ करावी लागत नाही, हे जग निर्माण करण्याकरता त्याला धावावं लागत नाही. त्याचं कारण असं, तो काही हे एकच ब्रह्मांड निर्माण करायला बसलेलं नाही आहे, तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. कुणाला निर्माण करतो, कुणाला सांभाळतो म्हणजे पालन पोषण करतो, तर कुणाचा ऱ्हास करत असतो. हे त्याचं सातत्याने चाललेलं काम आहे. तर तो परमात्मा म्हणजे तो एकटा एक परमात्मा हे करण्याकरता यात व्यस्त नाही, त्याच्या अंश मात्रांनी असं आपल्याकडे म्हटलं जातं. तर त्या अंशाला हजारावा अंश का लाखावा का कोटीवा माहीत नाही, त्याला काहीच फारसं करावं लागत नाही. इतका त्याचा अंश मात्र त्याच्या संकल्पाने ही संबंध सृष्टी निर्माण होते. तर ही निर्माण जी सृष्टी होते ती करताना त्या परब्रह्मापासून वेगळं होतं असं अद्वैतात काहीही म्हटलेलं नाही. त्या परमात्म्याच्या ठिकाणी फक्त संकल्प होतो, ही एकच त्याच्यापासून वेगळी होणारी भावना आहे. त्यांनी संकल्प केला की बाबा हे जग निर्माण करायचं आहे, त्याच्याकरता अनेक संकल्पना मांडल्या. एकाकी नर म्हणते, एकोहम बहुस्याम प्रजाईय, आता वाचारंभणम विकारो नामधेय, म्हणजे आम्ही बोलायला लागलो की नाम आणि रूप बोलावंच लागतं, कारण शब्दामध्ये आलं की ह्या सगळ्याचं वर्णन आलं. तो एकटा एक त्याला करमलं नाही म्हणून तो रमत नाही, म्हणून त्यांनी अनेक नामरूपामध्ये प्रकट व्हायचं ठरवलं वगैरे वगैरे. आता हा असा जो आहे त्यांनी काय केलं, ईक्षण केलं, संकल्प केला असा एक शब्द वापरला जातो की त्यांनी संकल्प केला. त्यांनी काय संकल्प केला, काही केला असेल, त्याला संकल्प असा जसा शब्द वापरला तसा त्यांनी ईक्षण असा शब्द वापरला. त्यांनी पाहिलं, काय पाहिलं असेल, काही पाहिलं असेल, ते त्याला माहिती त्यांनी काय पाहिलं. काहीतरी एक शब्द म्हणून म्हटलं, आपल्याला जेव्हा तत्वज्ञान बोलायचं, वाचारंभणम विकारो नामधेय, जेव्हा तत्वज्ञान बोलणं ही गोष्ट आली की त्याबरोबर आपल्याला शब्दामध्ये आलं की त्याला मर्यादा आली. त्यामुळे त्यांनी पाहिलंच का, त्यांनी नाही पाहिलं असेल, नाही त्यांनी संकल्प केला का, केला असेल, मग पाहिलं आणि संकल्प केला का, ते सगळंच त्याचं एक आहे. शब्द आपले वेगळे आहेत, त्याच्या ठिकाणी सगळं एकच आहे, फक्त सृष्टी निर्माण करायची आहे एवढी एक गोष्ट त्याच्याकडे ती त्यांनी केली. ती करताना त्यांनी काय केलं, त्यांनी आपल्याला स्वतःला अंश मात्राने त्याच्यातला जो अंश आहे त्यांनी काय स्वरूपात आपल्याला प्रकट केलं, पुरुष आणि प्रकृती दोन्ही एकत्र एकमेकांपासून वेगळे नाहीत. त्यामुळे अमृतानुभवात माऊली म्हणते, अंगे अंगा गिळती, ते पुरुष आणि प्रकृती जी आहेत ते असं तुम्ही काही सांगू शकत नाही, ते एकाने एकाच्या अंगाला गिळून टाकावं. याचा अर्थ असा, जेव्हा पुरुष बलवान होतो त्यावेळी मनुष्य फक्त परमात्म्याच्या दर्शनामध्ये रमतो, आणि जेव्हा प्रकृती बलवान होते तेव्हा पुरुष म्हणतो की चल तुझं काम चालू आहे, हे सगळं सृष्टी निर्मितीचं चालू दे, आता मी संकल्प केलेला आहे सृष्टी निर्माण करण्याचा, आणि तू आता ही संबंध सृष्टी चालवत राहा, आता मी झोपतो. तो झोपलेला असतो. जेव्हा परमात्मा प्रकट होतो किंवा जेव्हा भक्ताच्या ठिकाणी आत्मदर्शन होतं तेव्हा त्याच्या दृष्टीने प्रकृती काय संपली, समोर आहे, प्रकृतीमध्ये वावरतो आहे तो. हे सगळं असताना सुद्धा तो त्याच्यापासून अलिप्त आहे, की प्रकृती त्याला बाधित होत नाही. म्हणजे त्याच्या दृष्टीने पूर्ण कोण आहे, पुरुष आहे, आणि प्रकृती त्याच्या दृष्टीने नाही.
आता आमच्या बाबतीत काय, आमच्याकडे पुरुषही आहे आणि प्रकृतीही आहे. आमच्या बाबतीत दोन्हीचं संमिश्रण आहे, की त्यामुळे आमच्याकडे सत्व रज आणि तम या गुणांचं संमिश्रण आहे. हे सगळं बाजूला ठेवू आपण. हे सगळं कशाकरता केलं तर आता जो परमात्मा, जे परब्रह्म, त्याच्यापासून एक पायरी आम्ही खाली उतरलो. ती जी उतरलो ती ईश्वर भावाची उतरलो, म्हणजे सगुणाची उतरलो. सगुणाची उतरलो म्हणजे प्रकृती आधी किंवा निर्मिती आधी ती कोणी केली, या पुरुष प्रकृतीपासून निर्मिती झाली. त्या निर्मितीमध्ये आपण कुठेही मागच्या घोटाळ्यात जर नाही आपल्याला पडायचं तर तत्वज्ञानाचा विचार आपण फक्त त्रिगुणापासून करावा. तिथून एकदा करायला लागलो की मागचा घोटाळा कसा सोडवायचा हे जर आपल्याला नाही कळलं तर ते केव्हा जेव्हा कळेल तेव्हा कळेल. पण त्रिगुणाच्या पुढचं सगळं सोपं आहे. त्यामुळे ही सगळी प्रकृती आहे ती कशी आहे, ती त्रिगुणात्मक आहे. हे पक्क लक्षात ठेवावं. म्हणजे मग त्या महतला काय म्हणावं, मग त्या अहंकाराला काय म्हणावं, मग स्वरूपस्थिती कशी, मग आता इथे महतमध्ये काय स्वीकारता येतं, नाहीतर आता आपण अव्यक्त घ्यायचं की नाही, त्या मूळ प्रकृतीला कुठे ठेवायचं, मग मूळ प्रकृती मान्य केली तर पुरुषाला काय, या कारण वाचायला आपल्याला कुठे ना कुठेतरी हे सगळं मिळतं. तर ह्या भानगडीत आपण एकच लक्षात ठेवायचं, तो परब्रह्म. त्या परब्रह्मानंतर ज्याचं वर्णन केलं जातं तो राम आला, कृष्ण आला, नरसिंह आला, वामन आला, त्याचे भगवंताचे दशावतार आले, शंकर आला, देवी, कोणतीही देवता येऊ दे, हे सगळे त्रिगुणाच्या अधीन आहे. आता हे प्रकृतीच्या अधीन आहेत असा सुद्धा शब्द मी वापरत नाही, आणखीन सोपं होईल की फक्त त्रिगुणाच्या अधीन आहे असं आपण म्हणायचं. अधीन म्हणजे काय, कारण त्रिगुणाच्या शिवाय ही व्यक्तताच नाही. ईश्वराचं दर्शन भक्ताला होतं, त्याच्यामध्ये सुद्धा तो ह्या सगुण दर्शनाचा मी भुकेला आहे असं जेव्हा म्हणतात. अद्वैती तो मज नाही समाधान, तुकाराम महाराज म्हणतात तसं, की आम्हाला द्वैतामध्येच गोडी आहे, तो परमात्मा आहे आणि मी त्याचा भक्त यात गोडी. हे सांगण्यात अर्थ काय की तो सगुण आहे. सगुण आहे म्हणजे ह्या त्रिगुणाच्या कक्षेत आहे. आणि नेहमी त्रिगुणाची कक्षा म्हणजे प्रकृती. हे जर आणखीन सोपं लक्षात ठेवता आलं तर आपण ते लक्षात ठेवावं की मूळ प्रकृती आणि त्रिगुण. आता हा जो परमात्मा आहे ज्याच्याशी आपण व्यवहार करतो आहोत, की ज्याला समर्थांनी चंचळ म्हटलं आहे, ते परमात्म्याचं स्वरूप कोणतं, तर ते परमात्म्याचं चंचळ स्वरूप म्हणजे त्रिगुणातलं स्वरूप. चंचळ का म्हणायचं, कारण सत्व रज आणि तम गेल्यावेळी आपण त्याच्यावर खूप काथ्याकूट केलेलं आहे की कोणतीही क्रिया, कोणतंही दर्शन, कोणताही आपण आपल्याकडे केलेली एखादी कृती, त्या प्रत्येक कृतीमध्ये सत्व आहे, रज आहे, तम आहे. आता वस्तू आहे, आता ही जी वस्तू आहे या वस्तूला काय म्हणायचं, ती जास्त तमोगुणाने युक्त आहे, रजगुणाने युक्त आहे का सत्वगुणाने युक्त आहे. ही जी वस्तू आहे तमोगुणाने युक्त आहे, कारण जड आहे, जड आहे, हिचं विभाजन लवकर होत नाही. दुसरं याच्यामध्ये रजोगुण किती आहे, हलवता येते आहे. आम्हाला या वस्तूला काहीतरी त्याला एक क्रिया दिलेली आहे. हिच्यातला सत्वगुण कोणता आहे, कारण या वस्तूच्या ठिकाणी या वस्तुरूपाने राहणं हे ज्ञान आहे. म्हणजे केली आहे चष्म्याची केस किंवा डबी, आणि आम्हाला आता पर्समधनं पुन्हा काढायला गेलो, अरे म्हणजे डबी कुठे गेली चष्म्याची, ती दिसत नाही, मी ठेवली होती, चष्मा काढला आणि ठेवली होती. तर तिथे जर एक दुसरी प्लास्टिकची एवढीशी कॉईन दिसायला लागली की आपण म्हणू ही कॉईन नव्हती किंवा ही चकती नव्हती, आणि इथे कशी आली, कशी आली म्हणजे हिला ज्ञान आहे, हे आहे, हे असं राहायचं आहे. हे जेव्हा त्याला त्याच्याशिवाय ह्या जगात व्यवहार होऊ शकत नाही, हे अगदी पक्क लक्षात ठेवायचं की ही कोणतीही वस्तू आपलं पण म्हणजे तिचं ती पण त्या वस्तूची स्वतःची स्थिती ही का टिकवते, कारण तिला ज्ञान आहे म्हणून ती टिकवते. तिला ज्ञान आहे म्हणजे तिच्यामध्ये वापरलेल्या त्या प्लास्टिकला ज्ञान आहे, त्या प्लास्टिकला ज्ञान आहे म्हणजे त्या प्लास्टिकमध्ये असलेल्या त्याच्यामधल्या सगळ्या प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, त्या सगळ्यांना ज्ञान आहे की आपण कसं राहायचं आहे. ते जसे तुम्हाला सांगते, हत्तीचं वजन तेवढंच ठेवून आपण जर त्याचं जे प्रमाण आहे आणि ज्या अंतरावरती तो ॲटम आहे त्या ॲटममधले, आता हत्ती ज्या पेशीतून निर्माण झाला त्या पेशीमध्ये असणारे जे ॲटम्स आहेत त्या ॲटमच्या मधल्या केंद्रापासून असणाऱ्या प्रत्येक वर्तुळावरचं जे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यांचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण जर बदललं तर तो एवढ्या मोठ्या आकाराचा जो हत्ती आहे त्याचं वजन तेवढंच राहून तो सुईच्या नेढ्यातून जाईल. हो,
कारण का की त्या अणूला ज्ञान आहे की माझ्या केंद्रामध्ये जो न्यूक्लियस आहे त्याच्यापासून माझे इलेक्ट्रॉन्स या प्रत्येक वर्तुळावरती कुठे असणार, त्याच्यावरती ते त्या वस्तूचं वस्तू पण अवलंबून आहे. आणि हे ज्ञान यातल्या कोणाला आहे, यातल्या ॲटमला आहे. आणि त्यामुळे ह्या ज्ञानाने ही प्रत्येक वस्तू, ही जशी वस्तू तिच्या मूलभूत द्रव्यानी शहाणी आहे, त्याच्यामध्ये पुन्हा सत्वरजतमाचाच खेळ आहे. ह्याही ठिकाणी सत्वरजतमाचा खेळ आहे. आणि त्याच्याही पुढे आता ही वस्तू प्लास्टिकची आहे, दुसरी वस्तू काचेची आहे, तिसरी वस्तू आपण लाडू घेतला, चौथं फळ घेतलं. त्या प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी हा जो बदल आहे त्यातली एक कोणती तरी गोष्ट अधिक महत्त्वाची आहे किंवा ती पुढे येणारी आहे. म्हणजे लुसलुशीत पेढा घेतला आणि आपण बासुंदी घेतली, एकच दूध आहे, त्याचे इन्ग्रेडियंट्स काय, त्याच्या पदार्थाच्यामध्ये वस्तू काय, त्याच दूध आहे, साखर आहे आणि पेढ्याला पण आटवलं आहे, रबडीला पण आटवलं आहे, पण रबडी वेगळी आहे, पेढा वेगळा आहे. आता ह्या पेढ्यामध्ये ह्या सत्वरजतमातलं काय आहे, त्यातला तमोगुण अधिक बलवान आहे. कारण म्हणून तो पेढा म्हणून राहिला आहे. नाही तर तो जर सही झाला तर तो पेढा वळायचाच नाही. म्हणजे तो वळला आहे आणि तो आपल्या ठिकाणी चांगला वळून घट्ट झाला आहे. ही रबडी आहे, हिच्या ठिकाणी काय बलवान आहे, हिच्या ठिकाणी तमोगुण नाही आहे बलवान, हिच्या ठिकाणी रजोगुण बलवान आहे. का बलवान आहे, कारण तिला गती आहे, तिला प्रवाही पण आहे, तिच्याकडे रस आहे. आणि तिच्या ह्या दोघांच्याहीकडे सत्वगुण कोणता आहे, त्याला ज्ञान कशाचं आहे, त्याला ज्ञान आहे मी दुधाचं आहे. आणि दुधाचं असल्यामुळे ती रबडी पण काही कालांतराने नाशणार आहे, कालांतराने त्या पेढ्याला पण बुरशी येणार आहे. म्हणजे त्याला त्याच्या गुणधर्मांचं ज्ञान आहे, तो त्याच्या गुणधर्माप्रमाणे चालतो. म्हणजे दुधाची रबडी होणार, दुधाचा पेढा होणार, हे करणारे आम्ही निर्धास्त का आहोत. निर्धास्त आहोत याचं कारण एकच आहे की त्याला त्याच्या गुणधर्मांचं ज्ञान आहे. तो आज एक गुणधर्म स्वीकारून उद्या दुसरा स्वीकारत नाही. म्हणजे दुसरी गोष्ट काय आहे, आणखीन एक विशेषता आहे. ह्या तीन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर तत्त्वज्ञान याच्याच भोवती खेळत राहतं. तिथेच इकडून इकडे त्याच्या कोलांट्या असतात. तिसरी गोष्ट काय आहे की हे तमोगुण याच्यातला पेढ्यातला अधिक बलवान आहे, कारण त्याला घनीभूत झाला आहे, तो घट्ट झाला आहे, त्याच्यामध्ये कोरडेपण आलेलं आहे किंवा काय जे असेल ते, त्याप्रमाणे तो मऊ केला तरी सुद्धा तो घट्ट आहे आणि रबडी आहे ती सही आहे. आता याच्यातला जो तमोगुण आहे त्याच्यातच जो रजोगुण आहे, कारण सगळेच आहे, कोणत्याही पदार्थाला एका गुणाने राहता येत नाही, त्या सगळ्यामध्ये तिन्ही गुण आहेत. तर आता हा जो त्याचा सत्वगुण आहे, एकाचा रजोगुण आहे, एकाचा तमोगुण आहे. आता ह्या पेढ्याचा घेतला तर तमोगुण अधिक पुढे आहे, त्याच्या पाठोपाठ जो आहे तो सत्वगुण आहे आणि त्याच्या पाठोपाठ रजोगुण आहे. कारण का, तो सत्वगुणाने युक्त आहे, तो दुधाचा आहे, त्याचं वैशिष्ट्य त्याच्या चवीत आहे. आणि रजोगुणाने पाठोपाठ खा, दगड झाला पेढ्याचा म्हणजे तो तमोगुणातच गेला, तो रजोगुणात नाही राहिला. मोडायला राहिला पाहिजे ना, त्याला जो येणारा जो मऊपणा आहे किंवा त्याच्यामध्ये जे तुकडा पडणं आहे, ती जी क्रिया आहे, ती क्रिया घडण्याकरता जे आवश्यक आहे ते सगळं त्या रजोगुणाचं आहे. सांगायचं आपल्या पुढे हेतू एकच आहे की ह्यातला कोणताही गुण कुणातही कधीही मिसळत नाही. म्हणजे तमोगुण हा तमोगुण म्हणून आपलं वैशिष्ट्य दाखवतो, रजोगुण आपलं वैशिष्ट्य दाखवतो, सत्वगुण आपलं वैशिष्ट्य दाखवतो. तो कुणात तरी मिसळून जात नाही, तो आपल्याच गुणांनी युक्त असतो. आणि त्यामुळे त्या एका पदार्थामध्ये सुद्धा ते तीन गुण भिन्नपणाने राहतात. फक्त आता पदार्थ बनवण्यावर आहे. कोणी म्हणेल मी बासुंदी केली, कोणी म्हणेल मी रबडी केली. बासुंदी केली म्हटलं की त्याच्यामध्ये त्याचं प्रवाही पण अधिक आहे, मग तमोगुण किती, रबडीमध्ये तमोगुण जास्त आहे कारण घनता जास्त आहे, त्याला जडत्व जास्त आहे, गुरुत्व आहे कारण पचायला गरिष्ठ आहे, पचायला कठीण आहे, म्हणजे तिच्यामध्ये तमोगुणाचं आधिक्य आहे वगैरे वगैरे. हे जसे प्रमाण बदलत जातात तसं त्याच्यामध्ये त्या त्या गुणधर्माला पुढे येता येतं. हे एक. आणखी एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, ती अशी आहे की आत्ता ह्या पेढ्यामध्ये तो जो तमोगुण आहे तो बलवान आहे, रजोगुण मागे, सत्वगुण मागे. पण त्या पेढ्यावर जो कुठून चुकून पाणी पडलं तर तो जर एकदा ओला झाला की ते दुसरे दोन गुण वाटच पाहतायत आपल्याला कधी पुढे येत आहेत.
जगामध्ये प्रत्येक वस्तू तेच आहे. हे सगळे ऑन द टोज आहे, सगळे असे चवड्यावर उभे आहे. म्हणजे एक गुण जेव्हा बलवान आहे तेव्हा त्या बलवान गुणाच्या पाठोपाठ हे दोन गुण असे तयार आहेत. त्यांना जिथं ठेवले तिथं ते राहिलेत, पण राहिले आहेत म्हणून गुपचूप बसलेले नाही आहेत. ते सगळे तयार आहेत आपल्या ठिकाणी. जर संधी मिळाली की त्याला बाजूला सरून हे पुढे जाणार आहे. म्हणजे ज्यावेळी त्याच्यात पाणी पडेल तेव्हा त्या तमो काही करता येणार नाही. तो पात्र झाला पेढा की समजा त्याच्यातून आपल्याला काही साधायचंच आहे असं म्हटलं तर त्याला पुन्हा परतवा, त्याला पुन्हा आटवा, ते पुन्हा त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करा, नाही मिल्क पावडर घाला, काहीतरी करा, पण त्याला पुन्हा त्या तमोगुणाकडे आणा. म्हणजे जगामध्ये हे सगळं जसं पदार्थाचं झालं तसं आपलं आहे. आणि हे सगळं तत्त्वज्ञान कशा करताय आपल्याला, की आपण म्हणतो की नाही हो आपल्या घरातली माणसं अशी नसतात. खरंच नसतात. आपण चांगले संस्कार केलेले असतात, आपण चांगल्या विचारांची माणसं असतो, आपल्याला चांगल्या गोष्टींचे विषयी अधिक ओढ असते. पण आपल्या मनामध्ये सुद्धा चांगल्या विचाराला मागे सारून वाईट विचार आपल्या मनात झटकन पुढे येतात. का? कारण चांगल्या विचारामध्ये स्थिर राहणं, त्या विचारात स्थिर राहायला कोणता गुण लागतो आपल्याला? तमोगुण. कारण तो स्थैर्य देतो, त्याच्याकडे जडत्व आहे. त्यामुळे तो आम्हाला त्या सत्वगुणाच्या बरोबर जेव्हा त्याच्या चांगल्या बाजूनी, त्याची वाईट बाजू काय? आलस्य आहे, जडत्व आहे. पण त्याची चांगली बाजू काय? स्थैर्य आहे, टिकून राहणं आहे, दटून राहणं आहे. हे जेव्हा तो आम्हाला तिथे नेतो ना आणि तिथे पक्क ठेवतो त्या सत्वगुणामध्ये, अशी केव्हा तरी एक वेळ येते की जेव्हा हे सगळं जे एका ताणात चाललेलं असतं किंवा एका पद्धतीने चाललेलं असतं ती स्थिती कायम राहत नाही. ती स्थिती ज्यावेळी कायम राहत नाही त्यावेळी हे मागे दोघे बसलेलेच आहे. रजोगुण बसलाय, तमोगुण बसलाय, ते ताबडतोब त्याच्यावर हल्ला करून पुढे निघून जातात. तो रजोगुण मनाला चंचल करतो, तो तमोगुण मनाला आळशी करतो, देहात आळशी करतो, प्रवृत्ती बदलतो, जाड्य निर्माण करून देतो. म्हणजे ह्याला समर्थांनी चंचल नाव का ठेवलं एवढ्याकरता आपल्याला सांगते की हा जो परमात्मा आहे, जो मायेशी एकरूप झाला आहे, त्यांनी आपल्याकडे चांचल्य स्वीकारलं. याचा अर्थ सत्वरज तमाला त्याचा आश्रय केला. मग परमात्म्याला काय काय करावं लागतं? या चंचल परमात्म्याला भक्ताकरता मोठं गोंडस सात्विक रूप घ्यायला लागतं. आणि त्याचबरोबर शत्रूचा परिहार करण्याकरता मोठ्या उग्र रूपामध्ये प्रकट होतो. ती कालीमाता कशी प्रकट होते, तिचं रूप किती उग्र आहे. का घेते ती उग्र रूप? त्याचं कारण आहे, त्याला पण सत्वरज तमामध्ये बदलून घ्यावं लागतं स्वतःला. या रजतमात्मक जे विश्वाला किंवा या संबंध ब्रह्मांडाला जर त्याला चालवायचं आहे तर ते चालवताना त्याला हे सगळे गुण वापरावे लागतात. आणि म्हणून तो जो जसा आहे तसा त्याच्यासमोर त्याला प्रकट होतो. भक्ताच्या समोर भक्ताचा आनंद देण्याकरता प्रकट होतो. तर पुतनेकरता जी काही त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये तिच्या नाशाची, तिच्या ऱ्हासाची जी योजना करायची ती करावी लागते. शिशुपालाकरता वेगळी करावी लागते, कर्णाकरता वेगळी करावी लागते, जयद्रथाकरता वेगळी करायला लागते. कारण तोच करतो, तोच करू शकतो. का करू शकतो? कारण त्याच्या ठिकाणी ह्या ब्रह्मांडाच्या बरोबर त्यांनी प्राप्त करून घेतलेलं ह्या त्रिगुणाचं चंचल रूप आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात की तो परमात्मा कसा आहे? चंचल आहे. तो चंचल परमात्मा. आणि दुसरा परमात्मा कसा आहे? निश्चळ परमात्मा. आता हे जे नदीचं जे रूपक आहे हे चंचल नदीचं रूपक आहे. आता ही नदी चंचल आहे, या चंचल शब्दातच प्रकृतीचे गुणधर्म आहे की ही जी प्रकृती आहे ही प्रकृती कशी आहे? ही घडवत राहणारी आहे. तिला ह्या तीन क्रिया सतत करायच्या आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि लय. हे तिला करतच राहायचं आहे. म्हणून आमचा परमात्मा कसा आहे? आम्ही प्रकृतीला प्रधान मानत नाही ना, आम्ही परमात्म्याला प्रधान मानतो. म्हणून आमचा परमात्मा काय करतो? उत्पत्ती, स्थिती आणि लय. आमचा गणपती काय करतो? उत्पत्ती, स्थिती, लय. आमचा विष्णू काय करतो? उत्पत्ती, स्थिती, लय. आमचा शंकर काय करतो? उत्पत्ती, स्थिती, लय. देवी काय करते? उत्पत्ती, स्थिती, लय. आमच्याकडे सगळ्या देवता, सूर्य उत्पत्ती, स्थिती, लय. नारायणाचं आदित्यचं रूप आहे, विष्णूचं रूप आहे, वगैरे वगैरे. आपण त्याला एकदा आपण म्हटलं ना, एकदा शब्द निघाला, वाचारंभण सुरू झालं की मग ती कथा किती विस्तारता येते. तर त्याच्या मुळाशी त्यांनी जे म्हटलंय ना, तर ही जी चंचल नदी आहे ही माया नदी आहे. ही माया आहे,
ती चंचल आहे, कारण ही माया आहे, ही जगाला निर्माण करणारी आहे. नुसतं निर्माण करून होत नाही, तिचं भरणपोषण करावं लागतं, तिचा ऱ्हास पण करावा लागतो. म्हणून ह्या मायेच्या ठिकाणी ह्या तिन्ही गुणांचा अवलंब करावा लागतो आणि ही माया त्यांचा अवलंब करते. आता ती माया हे जग कसं चालवते हे समर्थांना सांगावंसं वाटलं या रूपकाने, म्हणून समर्थांनी ते रूपक सांगितलंय. ते म्हणतात श्रीराम, चंचल नदी गुप्त गंगा, स्मरणे पावन करी जगा, प्रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे. या सगळ्याचा अर्थ आपण गेल्यावेळी केलेला आहे. नंतर केवळ अचंचळी निर्माण झाली, अधोमुखे बळे चालली, अखंड वाहे परी देखली नाहीच कोणी. म्हणाले चंचल नदी आहे, म्हणजे ही नदी चंचल आहे, गुप्त गंगा आहे. अत्यंत गुप्त अशा किंवा न दिसणाऱ्या, चंचल नसलेल्या अशा स्थानापासून ह्या चंचल नदीचा उगम झालेला आहे. जिथून उगम झाला आहे ती गुप्त गंगा आहे. गुप्त आहे याचा अर्थ की तिच्या साम्यावस्थेला आहे. हे त्रिगुण जे आहेत ते साम्यावस्थेला आहेत, समस्थितीला आहे, त्यांच्यात तारतम्य नाही. तारतम्य म्हणजे कमी जास्तपणा, तो त्यांच्या ठिकाणी अजिबात नाही आहे. ते सगळे एका स्थितीला आलेले, साम्यावस्थेला. जी साम्यावस्था आहे त्या साम्यावस्थेतून ही चंचल अवस्था निर्माण झाली आहे. आता स्मरणे पावन करी जगा, पण म्हणाले या मायेचं स्मरण केलं तरच या जगामध्ये पावनता येते. म्हणजे देवाचं स्मरण म्हणजे काय, मायेचं स्मरण आहे. आपण जेव्हा रामाचं स्मरण करतो तेव्हा रामाने आश्रय कोणाचा केला आहे, प्रकृतीचाच. कारण त्या परब्रह्माने रामाचं रूप घेतलं आहे. रामाचं रूप पुन्हा त्रिगुणांनीच युक्त आहे आणि म्हणून ते त्रिगुण कोणी निर्माण केले, प्रकृतीने. म्हणून शेवटी तिचं स्मरण केल्याने आम्ही पावन होतो. म्हणजे तिला स्मरा असं समर्थ सांगतात. प्रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे. म्हणाले तुम्हाला मी असा शब्द वापरला की तुम्ही त्या प्रकृतीला स्मरा किंवा तिचं स्मरण करा की तुम्हाला वाटेल काय सांगताय, ईश्वराचं स्मरण सोडून प्रकृतीचं काय सांगताय. पण नाहीतरी ज्याचं स्मरण करतो तो प्रकृतीच्या आश्रयानेच आहे. ते दोन्ही एकरूपतेला चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्या दोघांचं एकत्र स्मरण करता, याच्यामध्ये काही वेगळे पण नाही. म्हणून ते म्हणतात विचार करा. म्हणून ते सांगतात प्रचित रोकडी पाहना, की माझ्या रामरायाचं मला दर्शन व्हावं असं स्वसमर्थांना वाटलंच ना. प्रभू रामचंद्रांनी येऊन त्यांना प्रत्येक वेळी अभय दिलंच ना. म्हणजे ते म्हणतात जेव्हा ती प्रचिती आली, जेव्हा भगवंताचं दर्शन घडलं, त्यावेळी त्या प्रकृतीच्या आश्रयानेच घडलेलं आहे. कारण आमच्या डोळ्याला दिसलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने एकदम आपलं रूप प्रकट केलं आणि त्याला दाखवण्यासारखं, ते रूप दाखवण्यासारखं त्याला समर्थ केलं नाही. त्याबरोबर अर्जुन म्हणाला भगवंता मला काही, म्हणाले खरंच आहे तुला काही दिसणारच नाही, कारण माझं रूप पाहण्याकरता तुला मला दिव्य दृष्टीच द्यायला पाहिजे. ती दिल्याशिवाय तू माझं विश्वरूप दर्शन काय पाहायची, तुला नाही पाहता येणार. तर तसं आहे इथे की प्रचिती आम्हाला जेव्हा ज्या दैवताची उपासना आम्ही समोर करतो तेव्हा ते दैवत जेव्हा आमच्या समोर प्रकट होऊ शकतं, याचा अर्थच असा की ते त्रिगुणाचा आश्रय घेतं. याचा अर्थ असा ते प्रकृतीचा आश्रय घेतं. प्रकृतीचा आश्रय घेतं म्हणजे काय करतं, आपण पुन्हा एकदाच फक्त त्याचा उच्चार करू. शुद्ध सत्वोपाधिक माया यांनी परब्रह्म युक्त होतं. बस, की शुद्ध आहे ती, सत्वाच्या उपाधीनी, केवळ सत्वाच्या उपाधीनी युक्त आहे. आणि उपाधी कशाची, सत्वाची. उपाधी कशाची, शुद्धतेची. अशी ती माया आहे. त्या मायेबरोबर भगवंत जोडला जातो. म्हणजे असं का म्हणावं लागलं, पण ती निष्कलंक नाही धरली तर भगवंताला कलंक लावणं, त्याला आम्ही शबलित करू, म्हणून ती तो शबलित होत नाही. ते म्हणतात प्रचिती पहा, समजून घ्या. केवळ अचंचळी निर्माण झाली, अधोमुखे बळे चालली. म्हणाले केवळ कशापासून निर्माण झाली, आता पुन्हा तो शब्द अचंचल म्हणजे निश्चल, त्या निश्चल परमात्म्यापासून निर्माण झाली. अधोमुखे बळे चालली, आपल्या सामर्थ्यावर चाललेली. आता एकदा फक्त त्याच्यापासून निर्माण होण्याकरता तिला त्याची मदत पाहिजे, त्याचं फक्त अधिष्ठान पाहिजे, म्हणजे त्याचा तिला फक्त आधार पाहिजे. सगळा व्यवहार जगाचा कशावर चालतो, शक्तीवर चालतो. आणि त्याचं फक्त चैतन्य त्याच्या मागे उभं आहे, बाकी काही नाही. सगळा व्यवहाराचा खेळ जो आहे तो शक्तीवर आहे. आणि म्हणूनच हे जे सगळे चारवाक, आणि आत्ता अलीकडे कधीतरी आपल्याला वेळ मिळाला तर मी तो लेख घेऊन येईल की चारवाकाचा आधुनिक अवतार आहे तो लेख. म्हणजे तर त्याच्यामध्ये हे सगळं उलटसुलट मंडळी जे आत्ता प्रतिपादन करताना दिसतात, ईश्वराबद्दल, जगाबद्दल, या संबंध तत्त्वज्ञानाबद्दल,
का बरं असं बोलतात आणि ते बोलतात ते चूक आहे का बरोबर आहे? ते बोलतायत ते चूक आहे. याचं कारण असं की देवाने दिलेली जी आपली शक्ती आहे त्या शक्तीचा पहिला दुरुपयोग आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जी शक्ती दिली आहे त्या शक्तीने योग्य विचार करण्याचं सामर्थ्य नाही. तिसरी गोष्ट, त्या शक्तीचा उगम कुठून आहे याचा विचार करत नाही आणि त्या शक्तीच्या बळावरती जे चाललं आहे ते मान्य करायचं, पण ती शक्ती ज्या बळावर उभी आहे तेवढं मान्य करायचं नाही आणि भ्रमित तत्वज्ञान उभं करायचं. त्यामुळे आपल्या स्वतःच्या ठिकाणी आपलं नुकसान करून घ्यायचं जर त्याला वाटत असेल तर, नाहीतर आपण नाही आहे म्हणू, त्यांना त्याच्यात आनंद आहे म्हणून, आणि त्याच्यामुळे दुसऱ्याला भ्रमित करायचं. कारण जे तत्वज्ञान सांगतो मनुष्य त्या शक्तीचं स्वरूप काही त्यांना प्रकट करता येत नाही. आता इथे जे सांगितलं त्यांनी, ती कशी आहे म्हणाले, ती तिच्या सामर्थ्यावर चालू शकते. आज विज्ञान तेच सांगतं की त्या शक्तीला अनेक रूपामध्ये प्रकट होता येतं, पुन्हा ती रूपांतरित होऊ शकते. तिच्याकडे एवढं सामर्थ्य आहे की ती आता कशी एक वीज चमकते, काय दोन मेघ आहेत जलाने युक्त असणारे, हे खूप आपटतात एकमेकांवर, सगळे आपटत जातात, त्यातनं नाद निर्माण होतो, त्यातनं तेज निर्माण होतं. नुसतं तेज नाही, त्या तेजाचा लोळ पृथ्वीपर्यंत ज्या काही उंचीवरून येणार आहे तिथपर्यंत येण्या एवढं सामर्थ्य असतं. आणि इथे खाली आल्यानंतर ते जे तेजाचं सामर्थ्य आहे ते पुन्हा विनाशाला प्रवृत्त होऊ शकतं. कारण विनाश करू शकतं ना, लोखंडाला जाळू शकतं, लाकडाला जाळू शकतं, ज्या प्रकाराने ते त्याचं सामर्थ्य प्रकट करतं ते त्याच्याकडनं होऊ शकतं. अशी ही जी शक्ती आहे ती वरून खाली आलेली आहे. ते म्हणतात अधोमुख बळे चालली, बळे स्वतःच्या सामर्थ्यावर चाललेली आहे, अधोमुख आहे, खाली आहे. आणि म्हणून गीतेतला श्लोक आहे ऊर्ध्व मूलम अधशाखम, म्हणून तो वरती आहे मुळाशी. म्हणून त्याच्यावरती जे स्पष्टीकरण आहे, आपल्याला उगीच त्याच्या फार खोलात नको जायला, पण जिथे तिची वर मुळं आहेत असं आपण म्हणतो, तो कुठं आहे, तो त्याच्या कितीतरी वरती आहे, तो दिसत असतं. हिची मुळंच कुठे पोचली आहेत ते दिसत नाही, आणि त्याच्यावर तो कुठे आहे, ज्याने हिला निर्माण केलं आहे तो आणखीन अज्ञात आहे. त्यामुळे खूप वरपर्यंत ती जी पसरलेली आहे ती अधोमुखे बळे चालली, आपल्या सामर्थ्यावरती चालली आहे. अखंड वाये परी देखली नाहीच कोणी, हे तिचं दुसरं वय फार सुंदर सांगितलंय समर्थाने. म्हणजे सतत वाहते आहे, पण आम्हाला कुणालाच ती दिसत नाही. जसं हा पदार्थ गोड आहे, ही चवीची जाणीव आम्हाला होते, पण आम्हाला ती चव दिसते का, की अहो इथे मी एवढी ठेवली आहे गोडाची चव, असं काही ठेवता येत नाही. आपण गोडाची चव घेऊ शकतो. त्याला काय म्हणतो आपण आपल्याकडे, त्याच्याकडे अविशेष रूप आहे, त्या गुणधर्माचं अविशेष रूप. वैशिष्ट्याने गुणधर्म काय, विशेष रूप काय आहे त्याचं, साखर, गूळ, मध, काकवी हे त्याचं विशेष रूप आहे, आणि त्याचं अविशेष रूप काय, गोडी. मग आपण म्हणतो नाही मला काकवी नाही एवढी, मला मध आवडतो. मग कोण म्हणा हो गोडच आहे ना दोन्ही, पण आपण तो प्रत्येकाची गोडी वेगळी आहे. कोणी म्हणतं मला कणकेचा लाडू गुळाचा आवडतो, कोणी म्हणतं मला साखरेचा आवडतो. आता दोन्ही गोडच आहे, पण आवड का बदलली, कारण त्या प्रत्येकाची गोडी वेगळी आहे. हे जसं आहे ना की ही न प्रकट करता येण्यासारख्या त्या प्रकृतीने निर्माण करत गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्येच आपल्याला फक्त जाता जाता बोलून पुढे जाते की त्यातनं जे त्यात जे प्रकट होत नाही ते महत आहे, त्यात जे आपल्याला प्रकट दिसत नाही तो अहंकार आहे. त्याच्या पुढं गेलो की आपल्याला जे प्रकट दिसत नाही ते सत्वरज तम आहे. कुठे दिसतात आपल्याला प्रकट? 5 तन्मात्रा आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, नाही आपल्याला प्रकट दिसत. आपण म्हणतो फार अहंकार आहे हो, त्यावेळेस कुठं दिसतो तो अहंकार? तो दिसत कुठंच नाही, पण आम्हाला जाणवतो तो अहंकार अप्रकट आहे. भाव आहे, संताप आहे, राग आहे, प्रेम आहे, द्वेष आहे, प्रकट दिसत नाही. त्यामुळे हे जसं अप्रकट रूप आहे तसं त्यांनी इथे आपल्याला सांगितलंय की ही जी माया आहे तिने जे निर्माण केलं आहे ते निर्माण करताना आपण काय लक्षात ठेवायचं, निर्मितीच्या एक एक पायऱ्या ती खाली उतरली आहे. आता आपण ऊर्ध्व मूलम अधशाखम म्हणताना ते रूपक वेगळं सोडवतो, तेच रूपक असं पण सोडवता येतं की तिची वरती मुळं आहेत, ती खाली उतरते. उतरता उतरता ती हळूहळू या महत नावाचा अव्यक्त फारच अव्यक्त आहे, त्याच्यानंतर अहंकार नावाचा अव्यक्त जरा त्या महतपेक्षा व्यक्त आहे,
याच्या खाली उतरली तर सत्वरजतम अधिक व्यक्त आहे. मग सत्वरजतमातून शब्द स्पर्श रूप रसगंध अधिक व्यक्त आहे. म्हणजे एकापेक्षा एक, पण हे सगळे अव्यक्तच आहे, पण स्थूल आहे. पहिल्यापेक्षा दुसरा स्थूल आहे, दुसऱ्यापेक्षा तिसरा स्थूल आहे. आणि मग आता प्रकटाचा तर प्रांत विचारूच नका. जे प्रकट आहे जगतामध्ये स्थूल, त्याचा प्रांत भरपूर आहे. आणि म्हणून ते सांगतात हे सगळं ती निर्माण करते, पण ती आम्हाला दिसत नाही. पण ती जे निर्माण करते आहे ते निर्माण करण्यात सुद्धा तिने आपली स्वतःची एक गुणवत्ता प्रकट केली आहे की मी दिसत नाही तसं मी निर्माण केलं कितीतरी तुम्हाला दिसत नाही. आपल्याला जसं भागवतकार सांगतात ना की ही जी स्थूल सृष्टी आहे या सृष्टीमध्ये कितीतरी सूक्ष्म सृष्टी वावरते. इथे आपण वावरतोय, हे आपण म्हणतो हे माझं घर आहे, माहीत नाही आपल्याला या घरात आता कोण कोण राहत आहे, माहीत नाही. जे कोणी जे थोर सत्पुरुष आहेत ना ते असं म्हणतात की त्या घरी गेल्यानंतर अमुक एकाचं दर्शन घडलं, त्या घरामध्ये त्या व्यक्तीचा निवास आहे, म्हणजे त्यांची कृपा आहे. त्यांना काही येऊनच इथे खिया मांडावं लागतो असं काही नाही. त्या कृपा छत्राखाली आपण वावरत असतो. ती आता आपण बोललो तसं प्रकट आणि अप्रकट, त्यांनी कोणत्या रूपाने राहावं. आणि प्रकट रूपाने राहणारे समर्थांनी पहिल्यांदाच वर्णन केले. उंदीर म्हणती माझे घर, पाली म्हणती माझे घर, झुरळ म्हणती माझे घर, सगळ्यांचं घर आहे. ह्या सगळ्यांना जो निवास आहे किंवा असणं आहे हे सगळं स्थूल आहे. पण ह्या स्थूलाबरोबरच या जगामध्ये सूक्ष्म पुष्कळ आहे आणि सूक्ष्माचा प्रांत अधिक आहे. कारण आपण आपल्या शरीरावरून जाणतो. काय जाणतो आपण आपल्या शरीराला? काही जाणत नाही, फक्त वरून. आपण म्हणजे केव्हाही आंघोळ करताना साबण लावायला लागलं की आठवण होते की आपण आपले वरती साबण 5 मिनिटं साबण लावायला लागत नाही. आतला देह आहे तो कोण स्वच्छ करणार आहे, कसा स्वच्छ करणार आहे, काही त्याला काही करता येत नाही. आणि किती कॉम्प्लिकेटेड आहे तो आतमध्ये तो किती कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्याला माहीत असलेलं आपलं शरीर सुद्धा पुरतं माहीत नाही, त्याच्या आत काय चाललंय माहीत नाही, आत कसं आहे माहीत नाही. आणि त्यामुळे सांगायचा आपल्याला हेतू असा की अप्रकट आणि प्रकट ह्या 2 भागामध्ये तिने प्रत्येक गोष्ट निर्माण करून ठेवली आहे. आणि ती दाखवते आपल्याला की माझं जे रूप आहे ते तुम्हाला समजणार नाही. म्हणून मग मायेला काय म्हटलं आहे? अनिर्वचनीय, की ती शब्दामध्ये प्रकट करता येत नाही. मायेचं स्वरूप आपल्याला शब्दांनी सांगता येत नाही. जसा परमात्मा अनिर्वचनीय आहे, त्याच्याकरता उपनिषदांनी काय म्हटलंय? यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. मनासह वाणी परत येते, ती पोचत नाही तिथपर्यंत. आणि तसंच ह्या मायेपर्यंत पण कोणी पोचत नाही. नाही तर समर्थांनी एक समास तिच्याकरता दिला नसता आणि एवढं रूपक दिलं नसतं. तर आपण ते रूपक पाहू. ते म्हणतात केवळ अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी, वळणे वाकाणे भोवरे उकळ्या तरंग झरे, लादा लाटा कातरे ठाई ठाई. पुष्कळ वळण आहेत, पुष्कळ वेड्या वाकड्या धारा आहेत त्या नदीला, भोवरे आहेत, त्यानंतर उकळ्या फुटत आहेत पाण्याला, काही ठिकाणी आपण पाहतो तरंग निर्माण होत आहेत, तिच्यापासून झरे निर्माण झालेले आहेत. नंतर लादा म्हणजे चिखल आहे, लाटा आहेत, नंतर कात्रे आहेत, खडकांच्यामुळे तिला जेव्हा अशी पाण्यातून पाणी जातं तेव्हा खडक कुठेतरी खोल गेलेला असतो, कुठे पुढे आलेला असतो, त्यामुळे तिच्या वाहण्याला सुद्धा असं नागमोड वळण पडलेलं असतं. ठाई ठाई शुष्क जळाचे चळाळ, धारा धबावे खळाळ, चिपळ्या चळक्या भळाळ, चपळ पाणी. आता बघा ना कसं आहे, शब्द काय आहे? शुष्क जळाचे चळाळ, कुठे शुष्कता असणार आहे तर कुठे जळाचे चळाळ म्हणजे ती एक चंचलतेने धाड 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 पडत आहे. धारा आहेत तर कुठे अशा धारा वाहताना पावसाळ्यात आपल्याला धरलेल्या धारा कळतात. नंतर धबावे, पुष्कळ ठिकाणी धबधबे होतात, पुष्कळ ठिकाणी खळाळत वाहते. यमुना आपल्याला दिसते अशी खळाळत वाहणारी. यमुनेचा सगळा प्रवाह आपण पाहत चालू तर ती जिथे कुठे पडत असते तिथे प्रत्येक वेळी तिची हिमालयातली स्थिती अशी आहे की ती जशी उड्या मारत खाली येते. त्यामुळे यमुनेचा खळाळ आपल्याला जास्त जाणवतो तिच्या मुळाच्या जवळ. नंतर चिपळ्या, काही ठिकाणी तो चिंचोळा होतो, तर काही ठिकाणी चळक्या म्हणजे काही ठिकाणी उथळ होतो, काही ठिकाणी भळाळ म्हणजे त्या ठिकाणी रुंद होतो. आपण म्हणतो ना रक्त भळबळ बळबळ वाहत आहे, तर त्याचा तो भळाळ शब्द समर्थांचे शब्द आहे भळाळ. नंतर चपळ पाणी,
चंचल होऊन पाणी वाहत आहे. आता ह्याच्या पुढे फेण फुगे हे लावे, फेस उत्पन्न होतो पाण्यावर, सारख्या लाटा येऊन येऊन, आणि त्या फेसाचे फुगे निर्माण होतात आणि ते फुगे त्याच्यावरती हेलकावे खातात जलावरती. त्याच्या पुढे सैरववरा उदक धावे, सैरावैरा आपण म्हणून ते की पुष्कळ इकडे तिकडे पाणी धावत असतं. गंगेत बघायला मिळतं आपल्याला की पाण्याचे प्रवाह आतल्या आत जे प्रवाह निर्माण होतात त्या प्रवाहांच्या गतीमुळे वरच्या पाण्यावरती आपल्याला हे जाणवतं की इकडे पाणी वाहतं, तिकडे वाहतं, इकडच्या लाटा तिकडे जातात, तिकडून इकडे लाटा येतात. नाही तर वास्तविक असा प्रवाह चाललाय म्हटल्यानंतर लाटा अशाच पुढे गेल्या पाहिजे, तशा होत नाही. त्या इकडून मधूनच इकडच्या बाजूला येतात, इकडून तिकडच्या बाजूला जातात, कधी इकडच्या तिकडे जातात. गंगा पाहायला अशा वेळी जास्त मजा आहे. त्या मनाने यमुना जी वाहते ती पुष्कळ अशी सरळ वाहते. तर तेवढाले थेंब फुई मोजावे अणुरेणू किती, मोठे मोठे थेंब पडतात. त्याच्यानंतर म्हणाले त्याच्यापासून बारीक बारीक तुषार निर्माण होतात आणि अणुरेणू कण 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 उडतातच ना तिच्या एकेका आपटण्याबरोबर खडकाच्या आणि आपल्या अंगावर येऊन ते तर किती मोजावेत म्हणाले. ओसाणे वाहती उदंड, त्याच्यामध्ये केर कचरा पुष्कळ वाहतो. झोतावे ओसाणे, झोतावे दरकुटे दगड, म्हणाले झोत वाऱ्याचा जसा झोत तसा पाण्याचा झोत. ही सगळी जी गंमत आहे ना, ही गंमत आपल्याला तत्त्वज्ञानामुळेच येऊ शकेल. ह्या लोकांना हे शब्द वाऱ्याचा प्रवाह का नाही म्हणा पाण्याचा प्रवाह का नाही म्हणावं असं वाटलं, वाऱ्याचा झोत म्हणतो आपण. एक गोष्ट एकाशी निगडीत केली आहे या तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये. आत्ता आपण जे बोललो तसं की आणि परवा बोललो होतो तसं की आपल्याला जे ज्ञान होतं ना, ते जे ज्ञान आहे ते एका दिशेचं ज्ञान नाही आहे. आपल्याला एक वस्तू दिसते तेव्हा ती सगळ्यांना दिसते. म्हणजे आपल्याला दिसते, आपल्या ज्ञानेंद्रियांना दिसते, आपल्या कर्मेंद्रियांना दिसते, आपल्या अंतःकरणाला दिसते, त्यातल्या मनाला दिसते, त्यातल्या बुद्धीला, प्रत्येकाला वेगळी दिसते. ज्ञाता डोळ्यांनी पाहतो वेगळा पाहतो, कानाने ऐकतो वेगळं ऐकतो, जिभेनी त्याचा एक आस्वाद घेतो वेगळा घेतो. आपल्याला प्रत्येक वेळी ती सेन्सिटिव्हिटी असतेच असं नाही, ती सूक्ष्म संवेदना असतेच असं नाही. प्रत्येक वेळी आपण त्याचा विचारही करत नाही. पण काही काही वस्तूंच्या गणिक आपल्या मनामध्ये अनेक संवेदना उत्पन्न होतात. एखादी वस्तू पाहिली की अगदी बर्फीसारखा दगड दिसला, अगदी पातळ त्या माहीम हलव्यासारखा दगड दिसला की म्हणजे ती वस्तू पाहिल्याबरोबर जिभेवर सुद्धा माहीम हलवा येतो आणि तो पदार्थ तो दगड तसा आपल्याला दिसतो. ज्ञान किती प्रकारांनी आहे बघा. म्हणजे ज्ञानाला वेगळं करण्याकरता सगळी इंद्रिय दिली आहेत. ज्ञानेंद्रिय दिली आहेत, कर्मेंद्रिय दिली आहेत. पाय लावून पाहतो, हात लावून पाहतो, धक्का मारून पाहतो, किती पोकळ वाटतंय, बुकी मारून पाहतो. अनेक प्रकारांनी त्या वस्तूला आपण समजण्याचा प्रयत्न करतो, सेन्स करतो, ती समजून घेतो. अनेक प्रकारांनी समजण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटी तिचं जे ज्ञान होतं ते सगळ्याचं एकत्रित होतं. जर तसं झालं नाही तर आपल्यावरती ट्रीटमेंट घ्यायची. कारण प्रत्येक वेळीचं ज्ञान वेगळं, एका क्षणाला त्याचं वेगळं वेगळं ज्ञान व्हायला लागलं. कानाला काहीतरी भलतेच आवाज यायला लागले, डोळ्याला काहीतरी भलतंच दिसायला लागलं आणि मनाला वेगळंच वाटलं, जे आहे तसं नाही वाटलं. तसं होत नाही. ही सगळी जी ईश्वराची कृपा आहे ना आपल्यावरती, या आपल्याला कळत नाही. त्या कृपेमध्ये अंतर पडलं की कळतं. वस्तू आपल्याला सगळ्या बाजूनी सेन्स होते, आपण सगळ्या बाजूनी तिला पाहतो, सगळ्या बाजूनी आपण तिचं ज्ञान घेतो, सगळ्या बाजूनी कळते. तेथे आपल्याला हे सांगतायत की काय मोजावं. म्हणाले खडके बेटे आड वळसा उठे. म्हणाले मध्ये मध्ये बेटा येतात, खडक येतात की नदी त्याला लगेच वळण घेते आणि जाते. हे ज्ञान आहे बरं त्या पाण्याचं. म्हणजे त्यातला जो सत्वगुण आहे पाण्यातला तो हा आहे की आता दगड आलाय, आता बेट आलाय, आता त्याला वळसा घालून आपल्याला पुढे जायचं आहे. त्या ज्ञानाने ते जातं. थेंब ते इथे पुढे खडके बेटे आड वळसा उठे, मृदू भूमी तुटवून गेल्या. जे भुसभुशीत आहे ते काही टिकत नाही पाण्यापुढे, त्याला पादाक्रांत करून त्या जमिनीला संपवून पुढे जातं पाणी. कठीण तैशाची राहिल्या. जो भूभाग कठीण आहे तो त्या पाण्याच्या ठिकाणी तसाच राहतो. ठाई ठाई उदंड पाहिल्या सृष्टीमध्ये. आता आपला अनुभव सांगतो. समर्थ भारतभर फिरलेत ते म्हणाले इतक्या नद्या पाहिल्या वेगळ्या वेगळ्या. प्रत्येक ठिकाणी मी हा अनुभव घेतला की नदी कशी वाहते, नदीला पूर कसा येतो, नदी कशी शुष्क होते, कशी आटते, तिचं सौंदर्य कसं संपून जातं ते आता आम्ही पाहतोच आहे.
लकडी पुलावर जा आणि नदीला नदी पण शिल्लकच नाहीये. ते म्हणाले हे सगळं मी ठाई ठाई उदंड पाहिल्या सृष्टीमध्ये, मी दूरवर पाहिलं तर सगळीकडे मी त्या नद्यांचं सौंदर्य हे पाहत गेलो, एक ते वाहताची गेले. आता या सगळ्याला आपल्या जीवनाचा, आमच्यासारखे ह्या माया नदीच्या प्रवाहामध्ये तिच्या रेट्यामध्येच वाहत गेले. म्हणजे तिने हे जे काही निर्माण केलं आहे त्याच्यात इतके भुलले. ते आमच्या उपनिषदाचं वचन आहे ना, हिरण्मयेन पात्रेन सत्यस्य अपिहितम मुखम. सुंदर म्हणाले सुवर्णाचा घडा केलेला आहे आणि त्याला इतकी चकाकी, इतकी झळाळी, इतकं तेज दिलंय की ते सोनं आणि तो एवढा मोठा घडा, तो पाहता पाहताच आमचे डोळे चमकून गेले आणि त्याच्या आतमध्ये झाकणाच्या आत सत्य ठेवलं आहे. म्हणजे ह्या प्रकृतीबाईंनी काय केलेलं आहे, या मायेनी, या मायाबाईंनी जे सत्य आहे ते लपवून ठेवलं आहे आणि आम्हाला हे सगळं चकचकतं जग दिलं की आम्हाला हे पाहावंसं वाटतं, आम्हाला ते पाहावंसं वाटतं, आम्हाला ते खावंसं वाटतं, आम्हाला ते यावंसं वाटतं. काय वाटत नाही, या जगातल्या जितक्या गोष्टीचा अधिकाधिक उपभोग घेता येईल आणि अधिक काळपर्यंत घेता येईल तो घ्यावासाच वाटतो. मनुष्य ह्या जगामध्ये रमतो आणि म्हणून ते म्हणाले एक ते वाहतची गेले. नुसता उपभोग घेणारा वाहत नाही जाणार, पण जो वाहावला जातो तो वाहत गेला, तो त्याच्यामध्ये वाहवला गेला, त्याला त्याची मर्यादा कळली नाही आणि त्यामुळे तो वाहिला एक वळशामध्ये पडली, एक चक्रात अडकला, कुठेतरी त्या गुणांच्या चक्रामध्ये अडकला. असा अडकला, कुठे तमोगुणात अडकला तर कुठे रजोगुणात अडकला. एखाद्या मनुष्याचा व्यवसाय जन्मभर स्थिर होतच नाही, रजोगुणात अडकला. एखादा मनुष्य जन्मभर व्यवसाय करतच नाही, तमोगुणात अडकला. काय करणार, जन्मभर अडकून पडला. तो त्याचा योग आहे, त्या योगाने तो अडकलेला आहे. तर ते म्हणतात ह्या मायेच्या ह्या योगात आहे, एक वळशामध्ये पडिले, एक साकडीत अडकले अधोमुख. म्हणाले तर एक अशा ठिकाणी अडकून बसले, त्यांचं मुख खाली गेलेलं आहे. म्हणजे मोठे अवघड अशा परिस्थितीमध्ये, अडचणीच्या जागेमध्ये अडकून पडले. एक आपट आपटोच गेली, ते आपटत आपटत गेले. म्हणजे जीवनामध्ये ह्या मायेचे खूप ठोकरा खात बसले, या मायेमुळे गेली. एक चिरड चिरडोनी मेली. तर एका प्रकारचे लोक चिरडून मेले, संकट आहेत, त्रास आहेत, अडचणी आहेत. किती प्रकारच्या अडचणी माणसांना एखाद्याला भोगाव्या लागाव्या. लोक आपल्याला भेटतात, सांगतात कोणाच्या जीवनामध्ये किती त्रास उत्पन्न. आपल्याला पण वाटतं की अरे या व्यक्तीच्या जीवनात एवढी मोठी संकट परंपरा का, या माणसाला जरा सुखाची काहीतरी बाजू दाखवायला हवी होती. असं जीवनामध्ये जेव्हा घडतं तेव्हा ते म्हणतात एक चिरड चिरडोनी मेल. त्यांना बिचाऱ्यांना संकटाखाली दाबूनच राहावं लागेल, दबतच गेले बिचारे. किती एक ते फुगली पाणी भरले. इथे फुगली अहंकार. किती एकांना किती अहंकार झाला. पाणी भरून जसं शरीर तटतटून फुगावं तसं अहंकाराने ते तटतटलेले आहे, इतके फुगलेले आहे अहंकाराने. एक बळाचे निवडिले. पण म्हणाले असे काही लोक आहेत की जे बलवान आहेत, ते पोहतची उगमास गेले, ते उलटे पोहायला लागले, ते उगमापर्यंत जाऊन पोचले आणि उगमदर्शने पवित्र झाले तीर्थरूप. आणि त्या उगमाचं दर्शन त्या नदीच्या घेतलं, या चंचल नदीच्या, आणि त्यामुळे ते स्वतःच तीर्थरूप झाले. आता ती गंगा तीर्थरूप आहे. त्या गंगेच्या ठिकाणी काही लहान मोठं कमी जास्त नाही, ती सामर्थ्यवानच आहे, तिच्या दर्शनाने तर पावनच आहे. पण तिच्या उगमापाशी जाऊन थेट तिचं मूळ पाहिलं आणि ते स्वतः तीर्थरूप झाले. ते ब्रह्मादिकांची भुवने, ब्रह्मांड देवता, त्यांना काय बघायला मिळालं. समर्थ आहेत ते, सगळ्यांच्या शंकांचं निरसन करत जाणारे, फार कटाक्ष आहे त्यांचा प्रत्येक गोष्टीवर. ते म्हणले तेथे ब्रह्मादिकांची भुवने. मुळाशी गेल्यावर त्यांना काय दिसणार आहे, ब्रह्मदेव कुठे राहतो, विष्णूचा वैकुंठ कुठे आहे, शंकराचा कैलास कुठे आहे, सतीलोक कुठे आहे, गोलोक कुठे आहे. म्हणाले ज्या ज्या ठिकाणी ह्या सर्व देवता निवास करतात त्या सर्व देवतांची निवासस्थानं तो पाहतो. म्हणाले ब्रह्मांड देवतांची स्थाने, या ब्रह्मांडाच्या जेवढ्या देवता आहेत त्यांची स्थानं. नाहीतर आपल्या रामायणामध्ये म्हणजे गंगावतरणाची जी कथा आलेली आहे त्या कथेमध्ये जेवढ्या देवतांच्या स्थानांचं वर्णन केलेलं आहे आणि त्या त्या देवतांना तो जाऊन भेटला आहे. हे सगळं आपल्याला ना, हे रामायण महाभारत आपण वाचत गेलो की जे आपल्याला पटत नाही त्याच्यावर आपण एक काट मारतो आणि ती कथा आपल्याला पटते तशी उतरवून घेतो. म्हणजे त्या कथेतला तो भाग काढून आपण बाजूला करतो.
वास्तविक पाहता ती कथा आपल्याला ते काही बोध करत असतात की ही अशी एक स्थिती आहे की ज्या स्थितीमध्ये तुम्हाला त्या त्या स्थानावरती त्या त्या गोष्टी बघता येतील. कारण त्या भगीरथांनी इतकं तप केल्यानंतर जेव्हा तो मुळाशी गेला तेव्हा त्या ऋषींनी त्याला दर्शन दिलेलं आहे. ज्या ऋषींनी तो त्याचा म्हणजे राजाचा सगर राजाचा तो घोडा आपल्याकडे त्याचा तो यज्ञीय पशु आपल्या इथे ठेवून दिला, तो यज्ञीय पशु देताना कुणाला दिसला नाही. आणि ते ऋषी शाप देते झाले या 60,000 सगर पुत्रांना आणि भगीरथाला मात्र दर्शन दिलं. कारण का तर तपश्चर्या आहे, अधिकार आहे, समजण्याची ताकद आहे. आणि मग त्याला दिशांचे अधिपती असणारे दिग्गज गज आहेत त्या ठिकाणी उभे, हत्ती आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो की दिग्गज आहे, केवढा माणूस आहे दिग्गज. म्हणजे त्याची तुलना केली आहे आपण की त्याचं सामर्थ्य इतकं आहे की एक एक दिशांचं नियंत्रण करणारा जो हत्ती आहे त्याचं सामर्थ्य बळ किती असा हा मनुष्य आहे. म्हणून आपण म्हणतो की हे दिग्गज आहे. त्यांची कीर्ती दिगंत आहे, दिशांपर्यंत पोचलेली आहे. दिशा तिथपर्यंत गेलेली आहे म्हणून ते दिगंत. तसे यांनी सांगितलं की ह्या ब्रह्मांडात देवता किती आहेत. त्या सगळ्या दिशांच्या देवता आहेत, त्या ठिकाणी आमचं नियमन करणाऱ्या देवता आहेत, ही सगळी सृष्टी राखणाऱ्या देवता आहेत ज्यांना आम्ही 33 कोटी देवता म्हणतो. अष्टदिक्पाल आहेत, त्याच्यानंतर 12 आदित्य आहेत, 11 रुद्रगण आहेत, एक प्रजापती आहे आणि ब्रह्मदेव आहे. असे हे 33 देवता आहेत. त्या सगळ्या देवतांची भुवनं त्यांचा निवास बघू शकतात का. ते म्हणतील म्हणे काय घरं बांधून राहिलेत का तिथे आपले आपले महाल बांध. जर फार सुंदर योग वासिष्ठांनी उत्तर दिलेलं आहे आपल्याला. जर का आपल्याला लौकिक म्हणजे ह्या त्रिगुणामध्ये त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर हो आम्हाला मिळेल. आणि आम्हाला त्या त्रिगुणात त्यांचं दर्शन घ्यायचं नसेल तर ती शक्ती आम्हाला अनुकूल होईल. आणि आम्हाला थोडी थोडी अनुकूल आहेच. हा देह चालतो आहे तेव्हा त्या 33 देवतांची शक्ती एवढी एवढी का होईना अनुकूल आहे. गुडघा दुखतोय पण चालते, कंबर दुखते पण बसते. म्हणजे काय ती देवता आम्हाला थोडी थोडी का होईना अनुकूलता देते. त्यामुळे त्या देवता आमच्यावर कृपा करतातच आहे पण प्रत्यक्ष नाही, त्यांचं रूप पाहून नाही. त्यांचं रूप बघून कृपा घ्यायची असेल आहे. आळंदीला गेलो, ज्ञानेश्वर महाराजांना पाहायचं आहे, त्यांना आम्हाला पाहायचं नाही आहे, ते तिथे अमूर्त रूपाने आहेतच. मूर्त रूपाने पाहायचं आहे तरी पण आहेत. म्हणजे जेव्हा भक्ताला इच्छा होते की या ठिकाणी याचं रूप मला पाहायचं आहे तेव्हा ते मूर्त आहे. आणि जेव्हा इतका अंगामध्ये आपल्या बालिशपणा नाही आहे की नाही काय म्हणून ज्ञानदेवांना प्रत्येक वेळी त्रास द्यायचा आहे. काही नाही, आम्ही येतो नमस्कार करतो की म्हणजे आपल्यापासून आम्हाला स्फूर्ती आहे असं म्हणतो. आपण इथे आहात तर बघा हे सगळं आमचं काय चाललंय, काहीतरी करता आलं तर आमच्याकरता करा. जे आम्हाला सांगायचं आम्ही निवेदन करतो, परत येतो. ते त्यांना काय करायचं ते करतील. आपण एवढीच अपेक्षा केली, एवढंच देतील. आम्हाला जर दर्शनच, त्यांना त्रास काही नाही आहे दर्शन देण्याचा, पण दर्शनच पाहिजे आहे, एकदा दर्शन पाहिजे आहे असं माणसाला वाटतं की एकदा भगवंतानी तो आहे हे एकदा आम्हाला दाखवून द्यावं. एकदा त्यांनी दाखवला विषय संपला, मग आता आम्हाला तो पुन्हा नाही दिसला तरी चालेल, मग एकदा दिसावा. असं प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी तो एक बालिश भाव आहे की तो दिसला म्हणजे तो नक्की आहे. मग लोक आपल्याला पुन्हा पुन्हा विचारतात. आपल्याला दोन्ही बाजूनी सांगते की आपल्यासारखा सामान्य मनुष्य आहे, देवावर श्रद्धा आहे का? हो आहे. किती श्रद्धा आहे? 100%. कधी ढळते का? बिलकुल नाही. हे आपल्या बाबतीत प्रामाणिकपणे 100% आहे की कधी श्रद्धा ढळत नाही. आपल्याला असं एक क्षणभर सुद्धा मनात येत नाही की देव आहे का नाही. देव आहेच. आणि आपल्या देशामधली खूप मोठी माणसं, खूप आपल्या बाजूनी ह्या समाजाकरता कार्य केलेली माणसं, ती माणसंसुद्धा मोठी माणसं जेव्हा बोलतात त्यावेळी ती म्हणतात की आम्हाला असं वाटतं खरंच देव आहे ना. म्हणजे त्या पातळीवर सुद्धा इतके विद्वान आहेत, इतके हुशार आहेत, इतके साधनेने युक्त आहेत, इतके समाजाला मार्गदर्शन करणारे आहेत, तरी त्यांची श्रद्धा डळमळीत होऊ शकते. त्यामुळे आपल्यासारखा सामान्य मनुष्य श्रद्धेला घट्ट धरून बसला ना तर त्याच्यासारखं सुख नाही. ही जी बाजू आहे ना ही सुखाची बाजू आहे की श्रद्धा फार दृढमूल असावी. आपल्या त्या श्रद्धेशी आपण पक्के बळकट असावे. अशी हलती श्रद्धा नाही कामाची. हा मनुष्य असा म्हटला होतो, असा बोलला का, मग मला वाटलं तो चांगला आहे. अरे
एका दुसऱ्याच्या 2 वाक्यांनी लगेच मत बदललं. हे जे आहे ना मनुष्याची चंचलता, हा रजोगुण नाही उपयोगाला. परमार्थाला फक्त सत्वगुण पाहिजे आणि सत्वगुणाला बळकटी देणारा शुद्ध तमोगुण पाहिजे, की जो आम्हाला स्थैर्य देतो, जो आम्हाला बळकटी देतो, जो आमची तितिक्षा वाढवतो, जो आमची सहनशीलता वाढवतो. तर असो इथे त्यांनी जे सांगितलंय ते असं आहे की तिथं जाऊन पोचलाय हा. या आपला विषय चालला होता तो आज, की एक अधिकार प्राप्त झाला तर त्या भगीरथाचंच त्यांनी घेतलेलं दर्शन दाखवलंय. समर्थांनी सुद्धा आपल्याला अलीकडच्या काळामध्ये घ्या, 400-500 वर्षापूर्वी सुद्धा, किंवा समर्थांचा काळ आपण 350 वर्षाच्या वरचा काळ जर आपण विचारात घेतला, तर त्या काळी सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की तो तिथे पोचला तर काय पाहतो, त्याला सुद्धा हे सगळं लौकिक सृष्टीचं स्वरूप बघायला मिळतं. ब्रह्मांड देवतांची स्थाने उफराटी गंगा पाहता मिळणे सकाळ असं तेथे. या गंगेचा उलटा प्रवास जर करत गेलो तर आम्हाला त्यांचं दर्शन होऊ शकतं. हे आता मी सांगायला काही इथे अडचण नाही आहे आणि ते सगळं खूप मागे पडलेलं आहे. म्हणजे माझे सद्गुरू ते मोठे कटाक्ष होता. म्हणजे त्यांना जेव्हा नारायणाचं दर्शन झालं, त्यांना आम्ही म्हटलं तुम्ही काय केलं नारायणाच्या बरोबर, तो तुमच्याशी बोलला, तुम्ही काय. त्यावेळेला मी पहिल्यांदा त्याला हात लावून पाहिलं, तो कसा आहे, आमचं शरीर कसं आहे, त्याचं शरीर. म्हणजे हे सगळी बुद्धी शाबूत आहे हं, की त्याचं शरीर कसं आहे, ते किती तेजस्वी दिसतं आणि त्या शरीराचं स्वरूप काय आहे. अशा अनेक गोष्टी जशा त्यांनी फार कटाक्षाने बारकाव्याने पाहिल्या. तसं जेव्हा पहिल्यांदा भागवत सांगायची वेळ आली तेव्हा मला ही जी सृष्टी आहे ती ब्रह्मदैवन हे म्हटलं, हे काय आपला विश्वास नाही बुवा, हे सगळे असे असतात, ह्याच्यावर काही आपला विश्वास नाही. आणि हे काय लोकांना सांगायचं की आपल्यालाच पटत नाही, तिथे ब्रह्मदेव राहतो, तिथे हे राहते आणि ही सगळी सृष्टी आहे. म्हटलं हे काही मला करणार काय. त्या दिवशी नव्या अगदी अंगावर येऊन पडलेलं ते पहिलं भागवत होतं. तिथे म्हणाले नाही आपल्याला नारद मंदिरात करायचंच, तुम्ही या. मी वाचले सुद्धा नाही. असं खूप ते मेहनतीने त्या भागवताचा एक 8 दिवसात तो ग्रंथ वाचून त्या भागवतावरती भागवत सप्ताह झाला. तर रोज रात्रीचं वाचन 20 तास वाचल्याशिवाय मी दुसऱ्याची काय बोलू, 2 तासाचं वाचन कसं होणार बोलणं. तर त्यामुळे मी ते म्हटलं आज रात्रभर वाचलंय, आता उद्याला काय करायचं, आपल्याला तर काही हे पटत नाही. पहाटेचे 3:30 वाजले, 4 वाजले, 5 वाजले. ठरवलेला विषय होता माझा भागवताच्या दशलक्षणाच्या आधाराने 7 दिवसामध्ये ती लक्षणं सांगायची म्हणून. म्हटलं आता मी आज जे लक्षण ठरवलं आहे भागवतामध्ये सांगायचं ते काय आपल्याला सांगता येत नाही आहे, आता अवघड आहे. म्हटलं 4:30 वाजले, मी सरळ पुस्तक बंद केलं, झोपले. म्हटलं आता काय व्हायचं असेल ते. म्हटलं आप्पा हे नसतं माझ्या, तुम्ही गळ्यात घोंगडं घातलं आहे, म्हटलं उद्या माझं काही खरं नाही आहे, मी आता झोपते. मी झोपले आणि मला 5:30 वाजता स्वप्न पडलं. जे मला डोळे म्हणजे मला स्वप्नामध्ये असं आप्पा आले, मला म्हणाले कल्याणी मी कसा देह ठेवला तुला माहिती आहे का. म्हटलं हो तर होतेच मी तिथे, यावेळी मला माहिती आहे. नाही नाही म्हणाले पण मी तू दार लावून घेतल्यावर मी काय केलं तुला माहिती आहे. म्हटलं नाही बस म्हणाले इथे, आणि मला बसायला सांगितलं. मला म्हणाले माझा तो देव, म्हणजे आम्ही तिथे त्या स्वप्नात आम्ही उत्तरकाशीत होतो, ते जिथे आज देवाच्या इथे बसायचं तिथला पाठ घेऊन ये म्हणाले. तिथला पाठ त्यांच्या ज्या झोपण्याची खोली आहे त्या खोलीत आणा, तिथला पाठ आणला. तिथे त्यांचं जिथे ते वरदनारायणाची मूर्ती आहे म्हणजे फोटो, ती प्रतिमा घेऊन येऊन ती घेऊन आली, ती त्यांच्यासमोर ठेवली. बस म्हणले इथे. मी बसले त्या पाटावरती. म्हणाले ते मृगाजीन घाल, ते घातलं आणि म्हणाले मी असा इथे बसलो आणि म्हणाले तू जे मला पाहिलंस की मी एका हातात गंगा घेतली आणि एक हात मी त्या फोटोच्या इथे ठेवलं आणि डोकं टेकवलं, हे तुम्ही मला पाहिलं. म्हटलं हो. तर म्हणाले मग मी नंतर काय केलं. म्हणजे मी त्यांना म्हटलं मग काय झालं पुढे. मग म्हणे मी नंतर काय केलं. मी काय केलं नाही म्हणाले. नारायण आला, तो म्हणाला चल. मी म्हणालो कुठे. तो म्हणाला वैकुंठात. मी म्हणालो वैकुंठात तर आता कायमच राहायचं आहे आपल्याला, मला आत्ता वैकुंठात जायचं नाही आहे. मग त्यांनी मला विचारलं तुला कुठे जायचं आहे. तर म्हणाले मी त्याला सांगितलं की तू ही सगळी सृष्टी कशी निर्माण केली आहेस ती मला दाखव, असं म्हणाले. मी त्याला सांगितलं आणि मग त्यांनी मला ह्या सगळ्या सृष्टीचं दर्शन घडवलं. एवढं वाक्य बोलले आणि चेहरा वगैरे डोळे लाल, ताडकन उभे राहिले. मला म्हणाले शंका घेतेस, ही सृष्टी अशीच निर्माण झाली. म्हटलं चला घ्या, आता उद्या मांडायच्या वेळी आपल्याला काही अडचण नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यातला संशय त्या दिवशी संपला की जे हे आहे आपल्या शास्त्रामध्ये आणि पुराणांमध्ये मांडलेलं आहे ते मांडलेलं कुठेही
त्याच्यावर संदेह करा, कुणापुढे काय सांगावं याचं तारतम्य आम्ही ठेवावं. कारण समोरचा माणूस नास्तिक आहे आणि त्याला उगाच आम्ही काहीतरी भरभरून कथा सांगायला काय खुळेपणा आहे, तर त्याला सांगायला जाऊ नका. पण आपल्या मनातला जो संशय आहे तो यत्किंचित शिल्लक राहिला नाही, मी आपल्याला सांगते. म्हणून त्यांनी जे म्हटलं ना की त्या दिशेकडे आम्ही चाललो, आपो नारायण केवळ बोलीजे त्यासी. तर आता केवळ ते आता काय राहिलं, मुळाशी काय राहिलं म्हणाले, एकच शिल्लक राहिलं की जलाच्या रूपाने माया नाही शिल्लक राहिली, जलाच्या रूपाने नारायण शिल्लक राहिले, बस दुसरं काही शिल्लक राहिलं. आता पुढे ते म्हणतात, महानदी परी अंतराळी प्रत्यक्ष वाहे सर्व काळी, स्वर्ग मृत्यू पाताळी पसरली पहा. ही महानदी आहे, पण आहे कुठे, अंतराळामध्ये. ते आता अंतराळात ती कुठल्या स्थानावर आहे आपल्याला माहीत नाही. तिथून ती स्वर्गापर्यंत पोचते, मृत्यू लोकात येते, पाताळ लोकात जाते. म्हणाले अधोर्ध्र अष्ट ही दिशा, अध ऊर्ध्व, अधोर्ध अष्ट ही दिशा, तिचे उदक करी वळसा. या 8ही दिशांच्या मधनं तिचं उदक जे जल, आता जल म्हटलंय ना म्हणून ते फिरत आहे. या 8ही दिशांमधून फिरताय, वरही आहे खालीही आहे. करी वळसा जाणते जाणती जगदीशा सारिखीच ते. म्हणाले ते काय करतात, जाणते जाणती, जे जाणते म्हणजे शहाणे ज्ञानी लोक आहेत ते जाणती. ते काय जाणतात, जगदीशाला सारिखीच ते, म्हणजे तिचं जे रूप आहे ते जगदीशापेक्षा काही वेगळं नाही, हे शहाणे लोक जाणतात. म्हणाले अनंत पात्री उदक भरले, कोठे पाझ पाझरवून गेले, किती एक ते वेचले संसारासी. म्हणाले अनेक पात्रांच्या मध्ये उदक भरलंय, म्हणजे आमच्या देहात हा काय आहे, मायेचाच खेळ आहे हा देह म्हणजे. तर म्हणाले अशा अनेक पात्रामध्ये जल भरलेलं आहे त्या मायेचं. कोठे पाझ पाझरवून गेले, कुठेही काही देहातनं असं झालं, कितीही भरत राहिलं तरी सुद्धा ते उदक पाझरून निघून गेले, म्हणजे ती माया त्यांच्यावरती परिणाम करू शकली नाही. असे श्रेष्ठ पुरुष आहेत की ज्यांच्यावरती माया काही परिणाम करू शकत नाही. आणि किती एक ते वेचले संसारासी, ती माया इतका परिणाम करते की आम्ही सगळे बुडलो संसारामध्ये, तर तिचा परिणाम आहे. म्हणाले एका संगे ते कडवट, एका संगे ते गुळचट, एका संगे ते तिखट, तुरट क्षार. एका संगे ते कडवट, कसं आहे आमची प्रकृती आहे ती सांगतायत, स्वभाव. एकाच्या बरोबर तेच जल कडवट रूपाने येत नाहीच, त्याची प्रवृत्ती. आपल्याकडे एक म्हण आहे ना की तुपात घोळा साखरेत घोळा, कारलं कडू ते कडूच. तसे जे वृत्तीने कडवटच आहे, ज्यांची वृत्ती बदलणारच नाही. नंतर एका संगे गुळचट, सात्विक आहे, त्यांच्याशी कसाही व्यवहार करा ते गोडच आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आघवेची गोड, आम्हाला कसंही बघा तुम्ही, आम्ही शिव्या घातल्या तरी आम्ही गोडच आहोत आणि आम्ही गोड बोललो तरी आम्ही गोडच आहोत. म्हणाले गुळचट एका संगे, एका संगे ते तिखट, तीक्ष्ण आहे. काय तुम्ही रजोगुणाने घ्या की ते तिखट आहे. तुरट क्षार, एकाच्या बरोबर ते तुरट आहे क्षारासारखे. तमोगुण घ्या, काही एकेका गुणांनी युक्त आहेत असं समजूया. ज्या ज्या पदार्थास मिळे तेथे तद्रूपची मिसळे, सखोल भूमीस तुंबळे सखोलपणे. आता गुणधर्म सांगितला की ही हिच्या, आपण पहिल्यांदा जो विषय पाहिला ना की ही हिच्या सत्व रज आणि तमगुणाच्या मिश्रणातून प्रत्येक पदार्थाला भिडलेली आहे. त्यामुळे प्रत्येक पदार्थ जो आहे त्याच्याशी त्या त्या पदार्थाप्रमाणे त्या त्या स्वभावाप्रमाणे ती त्याच्याशी मिसळते. म्हणजे आता आमच्या ठिकाणी ती आहे, तापटच आहे, आम्ही खोटंच बोलणार, आम्ही दुसऱ्याचा पाणउताराच करणार, आम्ही दुसऱ्याला टाकूनच बोलणार, ही जर प्रवृत्तीच आहे. तर म्हणाली ती तिचे तेच गुण तिथे ठेवते, तिला काही फरक पडत नाही. दुसरा खूप गोड आहे, खूप चांगला आहे, मधुर आहे, त्याच्याकडे ती तेच गुण वाढवते. ती त्या त्या व्यक्तीच्या गुणधर्माप्रमाणे त्या त्या ठिकाणी असते. हे गुणधर्म कशावर अवलंबून आहेत, हे आमच्या प्रवृत्तीच्या संस्कारांवर अवलंबून. आम्ही कोणतंही काम करतो ते काम करत असताना त्याच्यामागची आमची प्रवृत्ती काय, की भगवदार्पण बुद्धीने करतो का स्वार्थ बुद्धीने करतो का निस्वार्थ बुद्धीने करतो का काही एक वेगळाच हेतू अंतःकरणामध्ये धरून करतो की ज्याच्यामध्ये फारच वेगळा गुप्त हेतू आहे आणि त्या हेतूकरता ते कार्य केलं जात आहे. तर असं घडतं की काही वेळा थोर पुरुष असतात पण वरवरचा व्यवहार त्यांना फार वेगळा करावा लागतो. अंतस्थ राजकारण त्याच्यामध्ये वेगळं असतं,
शेवटी दुसऱ्याच्या कल्याणाकरता राजकारण केलं का दुसऱ्याच्या अकल्याणाकरता केलं? समर्थ म्हणतात तसं कल्याणाकरता काही गोष्टी गुप्तच कराव्या लागतात, काही गोष्टी वरवर गोड बोलून निस्तराव्या लागतात. त्यांनी तर काही वेळा तर असं म्हटलंय की काही ठिकाणी तर आपल्याला ती व्यक्ती संपवून टाकावी लागते, इतकं समर्थांनी कठोरपणे सांगितलं की त्याला संपवावं सुद्धा लागतं. हे सगळे महंतांकरता केलेले उपदेश आहे. म्हणजे असे जे सगळे व्यवहार आहेत त्या सगळ्या व्यवहारात ती प्रकृती त्याच्या व्यवहाराप्रमाणे त्याच्याकडे पोचते. आपण आपल्या व्यवहारात म्हणू शकतो चोराच्याकडे तशी, खून करणाऱ्याकडे तशी, सत्वगुणांनी वागणाऱ्याकडे तशी. लोक म्हणतात मग देव आहे तर तो यांना का अशी प्रेरणा देत? देव या भानगडीतच पडत नाही. आणि जे कोण भानगड करतं ते आमचं कर्म आणि त्या कर्माचा संस्कार, आमची वृत्ती, त्या वृत्तीचं त्याच्यावरती पडलेला ठसा, त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून म्हणतात सखोल भूमीचं तुंबळे सखोलपणे. जर फार खोलवर भूमी असेल तर तिचं म्हणजे नुसता स्वार्थी आहे, केवळ स्वार्थ आहे, तर फक्त मायाच आहे, मायेशिवाय दुसरं काही नाही आहे. म्हणून विषामध्ये विषची होते, ती विषात विषासारखी होते, अमृतामध्ये मिळवून जाते, सुगंधी सुगंधते दुर्गंधी दुर्गंध. उदाहरणं देऊन टाकली. गुणी अवगुणी मिळे, दोघांच्याहीकडे पोचते, ज्याचे त्यापरी निवळे त्याच्या ठिकाणी त्याच पद्धतीने स्थिर होते. त्या उदकाचा महिमा न कळे उदके विण. तिचा महिमा कळायचा असेल तर तिला शरण जावं लागतं. भगवंताला सुद्धा प्राप्त करताना जोपर्यंत मायेचा पडदा दूर होत नाही तोपर्यंत त्या परमात्म्याचं सुद्धा दर्शन होत नाही. ही अविद्याच आहे, ती अविद्येच्या रूपानेच आमच्या इथे राहिलेली. म्हणून आपल्याकडे त्या भजनांमध्ये म्हणलं ना घोंगटके पटक होत, की तो जो पडदा आहे तो पडदा दूर करावाच लागेल, त्याच्याशिवाय त्या परमात्म्याचं दर्शन होणार नाही. म्हणून आणि कसं कळेल? तिला शरण जाऊन कळेल. तिला शरण गेल्याशिवाय ती कळत नाही आपल्याला. आणि त्यामुळे तिला शरण जाताना आपल्या आराध्य दैवताला जेव्हा शरण जातो, रामचंद्रांना गेलो, भगवान श्रीकृष्णांना गेलो शरण, तरीसुद्धा त्यांना शरण गेल्यानंतर ती जी माया आहे त्या मायेनी आपल्याला त्याची योग्य ती ओळख द्यावी. हे कोण घडवतं? त्या प्रभू रामचंद्रांची कृपा. त्या कृपेत कोण समाविष्ट असतं? ती प्रकृती. म्हणून आपल्याला वेगळं प्रकृतीची उपासना करा मग रामाकडे जा असं काही करावं लागत नाही. रामाची उपासना केली की राम त्या प्रकृतीने विशिष्ट आहेच, स्वतःमध्ये तिला सामावून घेतलेलीच आहे. त्यामुळे ज्यावेळी कृपा करण्याची रामाची वेळ येते त्याच्या आधी प्रकृतीची कृपा झालेलीच असते. ती कृपा करते म्हणून तर राम त्या प्रकृतीमध्ये प्रकट होतात आणि आपल्यावर कृपा करतात. त्यापरी उदकाचा उदक वाहे अपरंपार न कळे नदी की सरोवर. कळत नाही आपल्याला म्हणाले इतकं जल आहे की ही नदी आहे का हे सरोवर आहे. असं का म्हटलं? तर नदीला प्रवाह आहे, वाहते आहे, आणि सरोवराला काही प्रवाह नाही, ते बंदिस्त आहे, कुठेतरी बांधलेलं आहे. तर म्हणाले आपल्याला समजतच नाही की हे साठलेलं आहे का हे वाहतं आहे. कारण आम्ही इतके अखंड बुडलो आहे की आम्ही कशाच्याकडे पाहतो आहोत किंवा आम्हाला काय दिसतं आहे हे काही म्हणाले आम्हाला कळत नाही. उदक वाहे अपरंपार न कळे नदी की सरोवर. जळवास करून नर राहिले कित्येक. त्या जलात निवास करून कितीतरी काळ कितीतरी लोक राहिलेले. सरोवर आहे का नदी आहे काही पत्ता नाही. उगमा पहिलीकडे गेले तेथे परतोनी पाहिले. आता जे उगमाला पण ओलांडून पलीकडे गेले म्हणजे कुणाला ओलांडलं त्यांनी? त्या आपो नारायणाला पण ओलांडलं. आपो नारायण कोण होता? हा सगुण परमात्मा होता. आपो नारायण तो आधी नारायण म्हणा, त्याला सगुण परमात्मा म्हणा, काही म्हणा, की ज्या रूपामध्ये तो आम्हाला दर्शन देईल. मायेला ओलांडून तिथपर्यंत पोचलो, त्या आपो नारायणापर्यंत पोचलो. आता म्हणतात त्याला ओलांडला, जे आम्ही सगुण रूपाला परमात्म्याच्या ओलांडला. आणि हा कुठे पोचला? उगमा पहिलीकडे गेले, त्या उगमाच्या स्वपलीकडे गेले. जसं आपलं ऊर्ध्वमूल मध्यशाखम आहे ना, त्या वरती जे पोचले त्याच्या पुढे तिची ती मुळं बिळं कुठे आहेत म्हणाले, तो कुठे आहे त्याच्या पलीकडे कळत नाही, मुळाचा विस्तार कुठे संपतो आपल्याला समजत नाही वरती. तसा तेथे परतोनी पाहिले. आता ते उगमाच्या पलीकडे गेल्यावर त्यांनी मागे वळून पाहिलं तर त्यांना काय दिसलं? तव ते पाणीच आटले. त्यांच्या दृष्टीने तिथे जलच नाही आहे आता, कारण त्यांना कुठली माया दिसणार आहे. म्हणून ते पाणीच आटले, काही नाही.
ते जेव्हा परमात्म्याशी एकरूप झाले त्यावेळी त्यांच्या दृष्टीने ही माया नदी संपलेलीच आहे. म्हणून वृत्तीशून्य योगेश्वर याचा पाहावा विचार. म्हणाले त्यामुळे जेव्हा वृत्ती शून्य होतात म्हणजे योगामध्ये योगच चित्तवृत्ती निरोधा, की जिथे चित्ताच्या वृत्तींचा पूर्ण निराश होतो अशा वेळी काय होतं, योगेश्वर याचा पाहावा. हा योगेश्वर कोण, जो वृत्तींचा निरोधक पूर्णपणे वृत्तींचा त्याग करून निशेष वृत्ती निमालेल्या आहेत असा हा योगाचा ईश्वर जो जोडला गेला आहे. तो आसन प्राणायाम योगामधून जातो का, नाही. भक्तसुद्धा योगीच आहे, कर्मयोगीसुद्धा योगीच आहे, ज्ञानीसुद्धा योगीच आहे. तो आपापल्या मार्गामध्ये योग म्हणजे जोडला गेला आणि योगेश्वर झाला. असा जो झाला याचा पाहावा विचार. दास म्हणे वारंवार किती सांगू. म्हणाले हे असे जे जोडले गेलेले लोक आहेत ते पहा. आता तुम्हाला म्हणाले मी सारखं सांगतोय पहिल्यापासून आत्तापर्यंत, माया म्हणजे काय, जग म्हणजे काय, पंचमहाभूता म्हणजे काय, पंचतन्मात्र म्हणजे काय. म्हणाले मी सांगायचं सोडलंच नाही, मी आपला सारखा सांगतोच आहे. आता पुन्हा एकदा सांगितलं. म्हणाले आता तुम्हाला पुन्हा किती सांगू, असं म्हणून त्यांनी विषय संपला.